छान. पण म्हणजे असं कोणीतरी आध्यात्मिक व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की परत एकदा एक आयुष्याला वेगळं पॉझिटिव्ह वळण लागतं आणि कुठेतरी ती शक्ती आपल्याला मदत करत असते. हां, आणि मला काय होतं की मला ते सायको थेरपी जी आहे त्यातली ती मला माहिती आहे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी मगाशी म्हटलं मॅडम, जेव्हा माझ्या वयापेक्षा वयाचे मोठ्या मित्र येतात त्यावेळेला ती सायकोथेरपीच मी त्यांच्यावर अप्लाय करत असतो ना, की कसं होईल, काय होईल, कसं, हेच असतं ना दुसरं. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याला काहीतरी प्रूफ आहे, हो. हे माझ्यासाठी अनबिलिव्हेबल. त्यामुळे मी अगेन येस, ईश्वर आहे आणि माझ्याकडे माझ्या नशिबाने गुरुजींसारखी व्यक्ती आहे, त्यांच्यामुळे मी त्याला कनेक्टेड आहे. असं म्हणतात ना की जिथे सायन्स संपतं तिथून स्पिरिच्युअलिटी सुरू होते. सुरू होतं. आणि वेदर यू लाईक इट ऑर नॉट, इट इज देअर. इट इज देअर. इट इज देअर. इफ यू ॲक्सेप्ट यू विल एक्सपिरियन्स. त्यांचं असं मस्त म्हणणं आहे की गॉड ऑफ युअर ओन चॉईस. त्यांचे कुठलेही रिच्युअल्स नाहीत, हार नाही, नारळ नाही, फुलं नाही, पाया पडणं नाही, कपडे नाहीत, काही नाही. आमचे गुरुजी सुटाबुटात असतात. त्यांना गर्दी आवडत नाही. फॉलोअर्स असे लांब पाया पडायला रांगेत उभे, ही डिसलाईक्स इट. ते नको, कारण तो किती खोटा एक तमाशा आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते परत अगेन वेगळं होतं आणि सिद्धता देणारं होतं. त्यामुळे आमच्यासाठी वेगळं होतं, कारण आमचं पण तेच म्हणणं आहे की गर्दीत देव नाही सापडत कधीच, की तुम्ही कधीच नाही. ढकलाढकलीत त्या देवाला नमस्कार करायला जाताय आणि मग तुम्हाला देवाने पावलं आणि आशीर्वाद दिला असं नाही होत. किंवा आम्ही दोघं नाही त्या बाबतीत एका मताचे होतो. हां, आम्ही ही जी आपली प्रसिद्ध देवस्थान आहेत ना, सो कॉल्ड साऊथमधलं इकडचं, आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलो ना मी, त्यावेळेला असं झालं की इथे का राहतील बाबा? स्वार्थी माणसांचा, घाणेरड्या अपेक्षा ठेवून काहीतरी मागायला येणाऱ्यांचा जर तिथे राबता आणि प्रचंड गर्दी असेल तर त्या ठिकाणी ते का राहतील? जी काही ईश्वरीय शक्ती आहे ती नाही राहू शकत इथे. आणि आम्ही कुठल्याच गर्दीच्या ठिकाणी जात नाही, कुठल्याच गर्दीच्या मंदिरात कधीच गेलो नाही, जात नाही. आणि माझ्या मुलीला तर कधीच नाही घेऊन गेलो. आय डोंट रिमेंबर की आपण तिला कुठल्या अशा देवस्थानाला वगैरे घेऊन गेलो, नाही घेऊन गेलो. पण मी पण आता मेडिकलची बॅकग्राऊंड, कम्प्लीट सायन्स, त्यामुळे आम्ही कधी असं म्हणजे आमचं देऊळ म्हणजे आमचं हॉस्पिटल, आमचं मेडिकल कॉलेज हेच असायचं नाही का. त्यामुळे असं कधी देवदेव करणं. पण नंतर पुढे जाऊन आध्यात्मिकतेत गेल्यावर एक शिकले की धर्म किंवा हे रिच्युअल्स, देवळात जाणं किंवा काही जे काही रिच्युअल्स आहेत ते आणि अध्यात्म हे वेगळं आहे. यू डोंट हॅव टू बी रिलिजियस to do these rituals. Correct. Spirituality is about what you're doing. You're helping others. People come to you and you solve their problems. Spirituality is about this. आध्यात्मिकता म्हणजे तेच आहे ना, लोकांना मदत करणं. मग तुम्ही त्यासाठी यू कॅन डू रिच्युअल्स. तुम्हाला आवडत असेल तर करावं, तुम्हाला समाधान त्याच्यातनं मिळत असेल तर. पण लोकांची ना इथे गफलत होते. त्यांना वाटतं हे सगळं धार्मिक विधी करणं, देवळात जाणं, तीर्थक्षेत्रांना जाणं, हे करणं म्हणजे स्पिरिच्युअल. राईटली सेड. आता जी धर्माची गफलत झाली ना, धर्म या संकल्पनेची खूप गफलत झाली की अरे हे आमच्याकडे परंपरेने चालत आलं. तुम्ही चाचपडून पाहिलं का की कुठल्या पुस्तकात ते लिहिलंय? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे वाचा एकदा, त्यात काय लिहिलंय आणि आत्ता आपण काय करताय त्याचं. आणि तुमच्या त्या तुमच्या मते ज्या पुस्तकांना तुम्ही मानतात ती एकदा उघडून तर वाचा. ते नॉलेज कोणाला नसतं, वाचत पण नाहीत कोणी. पण मला एक तुझं आवडलं, मानवता हाच धर्म आहे. प्रचंड मला किती खरं आहे. आणि आज जास्त गरज आहे समाजाला त्याची. हो. आणि म्हणजे आता आम्ही फार काही करत नाही, पण आम्ही दोघं शक्य तितका वेळ, जेवढा वेळ देता येऊ शकेल असा देतो. म्हणजे आपल्या ठाण्यात सिग्नल शाळा आहे, येऊन गेले ना ते भट्टूजी, येऊन गेले. खूप छान म्हणजे त्या मुलांबरोबर आम्ही वेळ घालवतो. आत्ता आम्ही होळी साजरी केली आमच्या जिद्द शाळेतली जी आपली स्पेशल चाइल्ड आहेत त्यांच्याबरोबर होळी साजरी करतो. दरवर्षी मी करतो. खूप छान. मी जव्हार मोखाड्याला मगाशी म्हटलं तसं जातो. आमचा टिटवाळ्याचा बहिणी आहेत, मला 39 बहिणी आहेत. तिथे वसतिगृह आहे, मुलींचं आश्रम आहे. सो त्या मुलींना, त्यांना आवडतं रक्षाबंधनला दादा आलाय आणि मग आम्ही भेटायला जातो, थोडा वेळ त्यांच्याबरोबर घालवतो. मग परत ते आता आपण बोलवतो तोच विषय आहे. आपण मंदिरात एकदाही गेलो नाही. हे मंदिर आहे टिटवाळ्याचं आणि इथे आश्रम आहे.
पण समहाऊ म्हणजे मुद्दाम असं नाही, पण समहाऊ कधीच मी मंदिरात नाही गेलो, कारण मी इथे जातो. पण तेच मंदिर आहे ना, तेच मंदिर आहे. तुम्ही आज इतक्या मुलींना भावाचं प्रेम देताय ना, तेच मंदिर आहे नाही का. आणि तर माझं म्हणणं ते आहे की मला त्या कृती मी कोणाला दाखवण्यासाठी नाही करत. मी कधीच यू नो की माझ्या कुठल्याही याच्यात तुम्ही गेलात तर ते मिळणार नाही, पण त्या कृतींमधून मला समाधान मिळतं. मला त्याचे फोटो काढून प्रेसला देण्यात काहीच इंटरेस्ट नसतो की मी बघा काय करतो किंवा सोशल मीडियावर टाका आणि त्याचं, पण त्याच्यात मला माझ्या फॅमिलीला आनंद मिळतो, आम्हाला सगळ्यांनाच आनंद मिळतो. त्यामुळे तो आनंद मग मी शेअर करतो. जसं माझ्या मित्रांना सांगते, चला रे होळी खेळूया आपण. मग बघा तर खरं त्या आमची जी विशेष मुलं आहेत त्यांच्यावर होळी खेळून किती मजा येते. किंवा आम्ही एक गोष्ट अशी करतो की गणपती असतात आमच्याकडे 5 दिवस, तर आपण जनरली पेटीमध्ये पैसे टाकायची सवय असते लोकांना, देवासमोर पैसे. आमच्याकडे दरवर्षी एक पेटी असते, त्याच्यावर त्या पेटीत जमा होणाऱ्या पैशाची कॉज लिहिलेली असते की हे पैसे आम्ही या मुलांना देणार आहोत, किंवा जेव्हा आपलं पूर परिस्थिती आली होती तेव्हा पण आम्ही ती पेटी ठेवली होती की हे पैसे आम्ही तिथे देणार आहोत, आणि मी ते जेन्युअनली देतो. त्याचे फोटो आम्ही टाकतो सोशल मीडिया की आम्ही खरंच हे दिले. त्यामुळे लोक इन्स्पायर होतात. एक्झॅक्टली, त्याच्यासाठीच या गोष्टीसाठीच करतो. काही लोक ट्रोल करतात, पण तसं नाहीये. तसं नाहीये. पण काही लोकांना वाटायला पण पाहिजे ना की अरे हा करतो तर मग आपण करायला काय हरकत आहे. म्हणून ते फक्त फोटो आम्ही टाकण्याचं कारण तेच असतं की आपण पण हे करूयात, की त्यांना एक खरंय. आणि ते आपल्या आनंद शिंदे नावाचा एक खूप जबरदस्त माणूस आहे, तुम्ही पण एकदा त्याच्याशी येणारे पॉडकास्टवर माझं बोलणं झालंय. सध्या ते कुठेतरी मला वाटतं 8-10 दिवस फिरतच असतो. खूप अमेझिंग काम आहे. त्यासाठी पण आम्ही एका गणपतीला त्या कॉस्ट साठी सुद्धा दिलं होतं. हो, ते आहेत, माझी ओळख झाली आणि ते येणार पण येतात, ते आता परत आले. उत्तम माणूस आहे. तसं जेवढं झेपेल तेवढं पण खूप छान. आणि ह्या गोष्टी सोशल मीडियावर गेल्याच पाहिजेत, कारण लोकांना ना काहीतरी चांगलं करायचं असतं, पण कुठे करावं ते कळत नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.